नवी मुंबईकरों को 4 एफएसआई मिलना चाहिए, ऐसी मांग विधायक मंदा म्हात्रे ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से की है। 4 एफएसआई देने से नवी मुंबई शहर का और अच्छा विकास होगा, ऐसा उन्होंने पत्रकार से बातचीत के दौरान कहा। बेलापुर विधायक मंदा म्हात्रे इन्होंने विरोधी पर निशाना साधते हुए ये भी कहा कि अब विरोधकों को संन्यास लेकर ही दिखाए, जैसा कि वे कहा करते थे। माजी मंत्री, माजी आमदार यांनी अशी घोषणा केली व्यासपीठावरून, जर मंदा म्हात्रेंनी 4 एफएसआई आणून दिला तर मी राजकीय जीवनातून संन्यास घेईन। तर मला असं वाटतंय त्यांनी जो शब्द बोललाय व्यासपीठावर, त्याच्या अनेक प्रसार माध्यमातून बातम्याही झाल्यात, तर त्यांनी खऱ्या अर्थाने राजकीय संन्यास घेण्याची वेळ आलेली आहे आणि त्यांनी तो बोलल्याप्रमाणे घ्यावा आणि त्यांनी करून दाखवलं, जे बोलले ते करून दाखवावं। उन्होंने ये भी कहा कि 4 एफएसआई मिलने से गरीबी को बड़े घर मिलेंगे और उनकी आर्थिक स्थिति में भी सुधार आएगा, जो कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का सपना है। उल्लासनगर मीरा भाईंदर दर्ज पर नवी मुंबई को 4 एफएसआई मिलना ही चाहिए, ऐसा उन्होंने व्यक्त भी किया है। गेले अनेक दिवस मी या एफएसआईच्या मागे आहे। आपल्याला माहिती आहे 1.8 महानगरपालिकेने दिला होता, त्याच्यावर मी 2.5 एफएसआईची मागणी केली। सरसकट सिडकोच्या ज्या इमारती आहेत त्यांना 2.5 एफएसआई देण्यात यावा। 2.5 एफएसआई नंतर कोणी विकासक पुढे येत नाही, कारण माडाच्या धर्तीवरती ते प्रस्ताव बनवला गेलेला आहे सिडकोच्या माध्यमातून की लो बजेटची घरं सुद्धा विकासकांनी दिली पाहिजे, पालिकेला 20% एफएसआई दिला पाहिजे। हे कोणाला परवडत नाही, म्हणून मी सीएम साहेबांजवळ परत गेली। आदरणीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सांगितलं की आपण 4 एफएसआई जर दिला तरच विकासक काम करू शकतो। मोठे रस्ते, मोठे ड्रेनेज, कार पार्किंग, जे काही फॅसिलिटी द्यायची ती होऊ शकते आणि त्या पद्धतीने गेले आम्ही 2-3 महिने काम करतोय की कशा पद्धतीने असलं पाहिजे। आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचं एक स्वप्न आहे की आपल्या ज्या इमारती होतील त्या सरसकट व्यवस्थित झाला पाहिजेत, लोकांना चांगली आणि मोठी घरं मिळाली पाहिजेत। आता जर मी 4 एफएसआई मागितला आणि गरीब लोकांना जर मोठी घरं मिळत असतील तर यांच्या पोटात दुखण्याचं कारण काय? गेली 15 वर्ष या लोकांना अशा तुटलेल्या फुटलेल्या इमारतीत राहण्याचं ह्यांच्यामुळे भाग्य लाभलं। यांनी 15 वर्ष एफएसआई देतो सांगून आज लोकांचे स्लॅब पडतात, अनेक लोकांच्या डोक्याला लागला, हातपाय फोडले, वेगवेगळ्या ठिकाणी इमारती कोसळलेल्या आहेत। असं असताना एफएसआईचं गाजर गेली 15 वर्ष दाखवलं। पालिकेने किती मागितलं? 1.8। मी सरसकट किती मागितलं? 2.5। माझी इच्छा होती 3 मिळावं, आज 4 मागण्याची गरज लागली नसती, पण आज 4 मागते आणि 4 मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः घोषणा केलेली आहे या अधिवेशनात वारी की आम्ही 4 एफएसआई देऊ। तुम्ही उल्हासनगरला दिला, मीरा भाईंदरला दिला, तर नवी मुंबईला सुद्धा द्यायला पाहिजे। आज झोपडपट्टी सुधारण्यासाठी 300 कोटी आलेले, यांच्या हातात एजन्सीज नाही, एजन्सीला पैसे नाही मिळाले तर काम करून द्यायचं नहीं। विरोधकों ने स्मार्ट सिटी का हमेशा ही विरोध किया है। पिछले 15 सालों में मुझ पर पक्ष ने अत्याचार किया है, यहाँ तक कि सत्ताधारियों पक्ष में महिला सुरक्षित नहीं है। मालिंदी के नाम पर सिर्फ सत्ताधारी केवल राजकारण ही कर रहे हैं। हमारी पार्टी बोलकर नहीं दिखाती है, लेकिन काम करके दिखाती है। साथ ही उन्होंने ये भी कहा कि 4 एफएसआई में लाकर ही रहूंगी, ऐसा विधायक मंदा म्हात्रे ने पत्रकार परिषद में व्यक्त किया है। स्मार्ट सिटीला कोणी विरोध केला? इथं सत्तेत कोण आहे? राष्ट्रवादी आणि काँग्रेस, या दोघांनी स्मार्ट सिटीला विरोध केला का? तर यांच्या एजन्सी मार्फत हा खर्च झाला पाहिजे। इथे लोक काही मूर्ख नाहीत, लोकांनी इथे परिवर्तन केलेलं आहे। लोकांना माहिती आहे चांगल्या पद्धतीने कोण काम करू शकतं। आज बघा टाइम्स ऑफ इंडियाला एक बातमी आली मरीनाची, ज्या मरीनासाठी मी गेले 1 वर्ष काम करते, त्याचं टेंडर प्रोसिजर सुरू झालं। वॉटर ट्रान्सपोर्टचं मी गेले 1 वर्ष काम करते, त्याचं 120 कोटीचं टेंडर निघालं। मी बोलत नाही, तर करून दाखते, त्याचा फॉलोअप करते। मला तर एकच सांगायचं की 4 एफएसआई बद्दल जे काल त्या व्यासपीठावर बोलले, आज किती महिलांना इथे हॅरेसमेंट केलं जातं? महिला इथे सुरक्षित आहेत का या पक्षामध्ये? मी स्वतः त्याची साक्षीदार आहे। मला गेली 15 वर्ष या पक्षामध्ये मला हॅरेसमेंट इथे केलं गेलं, स्थानिक लेवलवर। माझं नाव घ्यायचं नाही, माझं पत्रिकेत नाव टाकायचं नाही, मला व्यासपीठावर बोलवायचं नाही, माझ्याशी एकाही नगरसेवकांनी बोलायचं नाही। नगरसेवकांजवळ मी गेली तर सरळ नगरसेवक सांगायचे
ताई आमच्याशी बोलू नका, नाहीतर हे नंतर आम्हाला टार्गेट करतील. किती अशी उदाहरणं मी देऊ शकते. कितीतरी मोठ्या कार्यक्रमाचे, ज्या कार्यक्रमात मोठे मोठे आमचे नेते यायचे, त्या कार्यक्रमात माझ्याशी कोणी बोलायचं नाही. वाळीत टाकायचं. मी काय दलित होती का मला वाळीत टाकायला? ही काय नवी मुंबई आहे? काय कुठलं खेडगाव आहे का? कुठलं जवार मोकाडा वाडा की त्याच्यात मी राहते आणि मला वाळीत टाकतात? आणि मला न बोलता मला इतक्या वेळा अपमानित केलं, पण माझं कुटुंब माझ्या मागे उभं राहिलं. म्हणून मी डिप्रेशनमध्ये गेली नाही किंवा मी आत्महत्या केली नाही. अनेक वेळा मला अपमानित केलं गेलं. आता बघा मला लोकांनी निवडून दिलंय. आता महापालिकेचा कार्यक्रम होता गेल्या महिन्यात, व्यासपीठावर मला भाषणच दिलं नाही. हे तर जनतेने बघितलं. म्हणजे आज पण ते मला किती कशा प्रकारे हॅरेसमेंट करतात. हा 4 एपिस आहे, आम्ही आणून दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि मला वाटतं त्यांनी जे बोललंय संन्यास घ्यायचं, त्यांनी संन्यास घेऊन दाखवावा. ही GRची कॉपी मी अभ्यासासाठी आणली होती, ती तुम्हाला आता मी दाखवलेली आहे. माझ्या हातात पत्र असल्याशिवाय मी उगाचच कोणाला तरी मोठ्या मोठ्या आश्वासन देत नाही. वीडियो जर्नलिस्ट प्रणीत के साथ राज चौहान, MVTV।